मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला. दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. पूल पडून वाहून गेलेल्या 41 पर्यटकांची एनडीआरएफच्या टीमकडून सुखरूप सुटका. भर पावसातही एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू. पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असतानाही पुलाचं काम केलं नसल्याचा स्थानिकांचा आरोप. तर काम का रखडलं याची चौकशी करणार अजित पवारांचं वक्तव्य. कुंडमळ्यातील पर्यटकांच्या मृत्यूसाठी प्रशासन जबाबदार, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप. तर घटनेची सखोल चौकशी करण्याची रोहित पवारांची मागणी. शिवसेना फुटीमागे रश्मी ठाकरे, भरत गोगावलेंचा गंभीर आरोप. तर आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिलं, गोगावलेंचा खळबळजनक दावा. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये. सेना भवनमध्ये शाखा प्रमुखांची बैठक. मतदार याद्यांवरती लक्ष ठेवण्याच्या सूचना. माजी नगरसेविका गीता गवळींनी घेतली आशिष शेलारांची भेट. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेना भाजप सोबत जाण्याची शक्यता. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ जमीन खचली. जमीन खचल्याने पडलं भगदाड. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. बेळगावला मुसळधार पावसानं झोडपलं. चोरला घाटातला पर्यायी रस्ता गेला वाहून. पावसामुळे बेळगाव गोवा मार्ग बंद. एसटी सेवा शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगार आक्रमक. पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत. एसटी कामगार सेनेचं विविध 24 संघटनांना पत्र.